रील स्क्रोल करण्याआधी मला एक सांगा बरं, सध्या अधिक मास चाललाय, की IPLचा लिलाव सुरू झालाय? अहो, कालपर्यंत ज्या घरात साधे चहाचे कप जागेवर नव्हते, त्याच घरात आज अंबानीचं लग्न असल्यासारखं सजावट झाली आहे. अंगणापासून ते थेट जेवणाच्या ताटापर्यंत सगळं कसं एकदम एस्थेटिक, एकदम चकाचक. अहो, हौस तरी किती! जावई बापूंचे पाय धुवायला चांदीचं घंगाळ, ओवाळायला चांदीचं ताट आणि बॅकग्राऊंडला तेच ट्रेंडिंग रीलचं गाणं. आणि तुम्हाला माहिती आहे, एक नवीन ट्रेंड सुरू झालाय. आधी जावयाला कपडे आणि मुलीला साडी दिली की विषय संपायचा. पण आता तसं चालत नाही. जावयाच्या घरातील लहान मुलापासून ते 90 वर्षाच्या माणसापर्यंत खूप मोठे-मोठे गिफ्ट्स दिले जातात. काहींना चांदीचं नाणं, सोन्याची चैन, सोन्याच्या अंगठ्या, जोडवी, पैंजण, ब्रँडेड कपडे आणि पैशाने सजवलेलं ताट. एकही माणूस सोडायचा नाही हां. आणि जेवणाचा बेत तर असा, की राजा महाराजांना पण कॉम्प्लेक्स यावा. पुरणपोळी, 5 प्रकारच्या भाज्या, काजू, बदाम, वाह, 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 वाह! आणि हे सगळं कशासाठी माहिती आहे का? 15 सेकंदाच्या एका रीलसाठी. आणि विशेष म्हणजे हा जो ट्रेंड आहे ना, हा ट्रेंड ग्रामीण भागातील लोकांनी इतका डोक्यावर घेतलाय, की सांगायला नको. पण या सगळ्यामागचं गुपित काय आहे माहिती का? नातं, प्रेम, छे? छे हो. सगळा खेळ आहे व्हॅलिडेशनचा. भलेही घरात कोणाचं कोणाशी पटेना, पण तोपर्यंतच, जोपर्यंत रील शूट होत नाही. मुख्य हेतू हाच. त्या 4 चौघांनी WhatsApp स्टोरी पाहून, रील्स पाहून डायरेक्ट फोन केला पाहिजे. काय हो पाटील, काय ती नणंदबाईंची ओवाळणी आणि जावयाचा थाट लई भारी केला बघा अधिक मास. हा असा कौतुकाचा सुळसुळाट झाला, की सासूबाईंच्या मनाला शांतता मिळते. म्हणजे वर्षभराची भांडणं बाजूला, पण सोशल मीडियावर मात्र आपणच नंबर 1 दिसलं पाहिजे. पण मंडळी, ज्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे त्यांचं ठीक आहे हो. त्यांनी गाव जेवण घातलं तरी त्यांना काही फरक पडत नाही. पण ज्या गरीब आणि मध्यमवर्गीय बापाची परिस्थिती नाहीये, त्याचं काय हो? तुमच्या या सोशल मीडियाच्या दिखाव्यामुळे समाजात न दिसणारा एक दबाव तयार होतोय. उद्या त्या गरीब कुटुंबातील जावयाकडून सुद्धा अशाच मागण्या आल्या तर? आणि अशाच एका स्टेटसमुळे कोणाच्या तरी घरात विनाकारण गरिबीची लाज वाटायला लागते. की तुम्हाला तुमची हौस करायची आहे ना करा, घरात करा, पण जगाला कशाला दाखवताय? आम्ही हे दिलं, आम्ही ते केलं, आम्ही असं केलं. मंडळी, कधी विचार केलाय का, की अधिक मासाला आपल्या संस्कृतीत पुरुषोत्तम मास असे का म्हणतात? जो अहंकार बाजूला ठेवून गरिबांना दान देण्याचा काळ असतो. पण अशाच काळात गरजूंना दान देण्यापेक्षा ज्यांचं पोट आधीच भरलंय अशा जावयाच्या घरी सोन्या-चांदीची रास ओततो. हा धर्माचा उत्सव नाहीये, हे सुजलेल्या अहंकाराचं प्रदर्शन आहे.